महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच आष्टामोड इथं उत्साहात पार पडली। या सभेत लातूर विभागीय अध्यक्षपदी नयूमभाई शेख यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे, तर सचिवपदी भागवत फड यांची वर्णी लागली आहे। लातूर विभागातील 5 आगार विभागीय कार्यालय आणि कार्यक्षेत्रातील शेकडो पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही सभा पार पडली। अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात झालेल्या या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी गुलालांची उधळण करत नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले। यावेळी सचिव भागवत फड यांनी 2025 वर्षाचा लेखाजोखा मांडला, तर कोषाध्यक्ष विकास योगी यांनी जमा खर्च सादर केला। या निवडीत भगवान बिराजदार, विकास योगी, धनंजय काटगावकर, बीटी गायकवाड, उद्धव गौंडगावे, राहुल धनश्री व रोशन पटेल यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। या प्रसंगी अंकुश काळे, प्रल्हाद विठू बोयने, विभागीय सदस्य प्रकाश शनिम्मे, खंडू धुमाळ, राजेंद्र सूर्यवंशी, गोविंद कणेरे, शाहू बोरुळे, बसवराज स्वामी, संतोष गायकवाड, भगवान राजे, गफ्फार बागवान, उमेश सांडूर, हनुमंत पाटील, शाहू भोसले, चंदू शिंदे, विनोद कलबुर्गे, सुधाकर वाडीकर, बेंडले प्रवीण, अनिल बिराजदार, देशमुख विजयकुमार यांच्यासह लातूर विभागातील निलंगा, उदगीर आणि इतर आगारातील असंख्य पदाधिकारी उपस्थित होते। नवनियुक्त कार्यकारिणीवर आता कामगारांच्या प्रश्नांना न्याय देण्याची मोठी जबाबदारी असणार आहे। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।